दरम्यान समालोचक खूप एक आदर्शी व्यक्तिमत्व सोमनाथ खडे सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि मी सरांना विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तर सुरुवात करताना पाहतोय आपण सामन्याची जसे विपक्ष सापाड्याची फाईट पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण साईस आणि भूषण ही जोडी आहे आणि या सापाटे संघाच्या माध्यमातून व्यक्तिगत पहिले षटक आणि डावाची सुरुवात करण्यासाठी पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे मात्र सापाटे संघाचा संगणक आपण आपला राखीव खेळू पाठवायचे अतुल सज्ज होतोय. संगणक आहे स्वतः कर्णधार अतुल सज्ज होताना माराकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं मुन्ना पठाणसर इशारा करताना पाहतोय आपण. समजा सुरुवात इथं मात्र होताना स्ट्राईकला भूषण मात्रे पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी राईट मध्ये विकेट. पहिला चेंडू खराब चेंडू पण योग्य वापर करता आला नाही. पाहतोय उजेष्टीच्या खूपच बाहेर पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि खातं उघडलं गेलं जासी संघाचं या वाईटच्या स्वरूपामध्ये. बोनस धाव पहिल्या चेंडूवर मिळाली. समोर भूषण एक कडक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. गती परिवर्तन धीम्या गतीचा फसवा चेंडू टप्पापर्यंत झपकणात येणारा चेंडू होता. आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय. विकेट कीपर निलचंद मडवी यांच्या हातामध्ये. सापाटे संघाचा हा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे मिनी केपीएल सुरई. इथं जी स्पर्धा पार पडली ती खूप चांगलं परफॉर्मन्स पाहायला मिळालं होतं. ओ सफल झालंय. स्विंग केलंय बॅकवर्ड स्कोलेकच्या वरतून चेंडूला भिरकावलंय षटकार. खराब चेंडू ओळखलं लाईन धीम्या गतीचा होता सफल झाला आणि अप्रतिम लाजवाब फटका पाहिला आपण बॅकवर्ड स्कोलेकच्या वरतून. अजून एक धमाका करायचा होता. यावेळेस चांगला ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू बाउंड्री लाईनकडे सरकताना क्रिकेट कम फुटबॉल जास्त पण चेंडूला अडवलंय. त्या दरम्यान मात्र भूषण अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावांनी संघ धावसंख्या पुढे सरकली ती बिनबाद 9. एक चांगली दमदार सुरुवात. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर पाहतोय आपण जासी संघाच्या माध्यमातून तोडफोड सुरुवात. आक्रमण 4 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. षटकार आणि चौकाराचा अक्षरशः पाऊस पडावा लागेल. हो परत परिवर्तन केलं. धीम्या गतीचा फसवा चेंडू टप्पापर्यंत झपकणं आउट स्विंग पाहायला मिळाला. बाहेर निघणारा चेंडू होता. शॉर्टपिच चेंडूचा मारा होता. चांगली वापसी करताना गोलंदाज अतुल. संघनायक सापार्डे संघाचा एक मजबूत संघ कल्याण विभागातला पाहतोय आपण सापार्डे. यावेळेस मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. लाईन चुकीच्या डाव्या ठिच्या खूपच बाहेर पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे सरकते दुहेरी अंकित ती म्हणजे 10. भूषणच्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार निघाला होता. यावेळेस पात्र जास्त परिवर्तन आणि वारंवार परिवर्तन करणं सुद्धा धोकादायक ठरतोय हेच पाहतोय आपण. अतुल याचा हा चेंडू खूपच बाहेर होता. पंचाची दुनिया समांतर रेषेत परत हा चेंडू टाकावा लागेल आणि एका धावेची भर पडते. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 11. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले वाईटच्या स्वरूपात म्हणजे लांब लचक षटक मार्ग ठेवताना अतुल. यावेळेस पाहता राऊंड झाला. एक डावी यष्टी उखडली आणि याबरोबर पहिला धक्का बसलाय भूषणच्या स्वरूपात जासी संघाला. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र वाडेकर संघासोबत फाईट करेल. कारण की वरच्या गटातून पहिला आपण एक चांगला खेळ दाखवत वेलकम स्पोर्ट उसाटणे संघाने बाजी मारली होती आणि कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने आपला दबदबा निर्माण केला होता आपटी बी या संघाने हाय क्वालिटीचा परफॉर्मन्स केला होता. सांघिक कामगिरीच्या बळावर टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज टॉप 4 मध्ये कुठला संघ ठरेल तो प्रवेश करणारा. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण विनीत मात्रे. असं वाटते की जासी संघामध्ये मात्रे परिवार आणि का आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये एक भरोडी गाव आहे तिथे मात्र पाटील परिवार. गोलंदाज सज्ज होताना अतुल. अराउंड द लेग डावी यष्टी वाकवली होती भूषणची. गती परिवर्तन यावेळेस मात्र ऑफ ब्रेकच्या स्वरूपाचा चेंडू पण पाहिलं होतं. टप्पापर्यंत झपकन आतमध्ये आला होता आणि याच बरोबर मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण प्रसाद इथे मात्र एक गडी जरी बाद झाला असेल पण अतिरिक्त 3 चेंडू टाकले त्यानंतर सुद्धा एक चांगली बॉलिंग मी तर म्हणेन संघनायक अतुल यांची. सामन्याची पंच एक परिपक्व फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पंकज आणि शहापूरची शान मुन्ना पठाणसर.
कालच्या दिवसामध्ये आपण पंचच्या भूमिकेमध्ये जय पवार यांना पाहिलं होतं. कमी कालावधीमध्ये मुन्ना पठाण आणि जय पवार या जोडीने खूप मोठी एक भरारी झेप घेतली टेनिस क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटच्या माध्यमातून. आता मात्र पर्याय वेळेनंतर म्हणजे सब्बल 9 चेंडूनंतर स्ट्राईकला येण्यासाठी डावखुरा फलंदाज सज्ज असेल तो म्हणजे साहिस. क्या बात आहे. ठाणे रायगड जेव्हा जेव्हा मॅच असते साईस यांचं नाव आवर्जून पण पाहतो या खेळाडूला. पण इथं मात्र आपल्या गावासाठी आणि आपल्या एक गाव एक ग्रामीण टीम साठी कशा प्रकारे पावसाळी स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यात परफॉर्मन्स करतोय. ठाणे टेनिस क्रिकेट एवढा लोकप्रिय का आहे हे दाखवून दिलं सातत्याने. त्यानंतर रायगड हो निल्सनचा चांगला चेंडू होता. हुकण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या कडेला चेंडू टॉपवर लागून गेला होता फायनल क्षेत्राकडे आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय डावखुरा फलंदाज साईस. व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 13. मिनी केपीएलचं ते 2 सामने मला आठवते. सापाटे संघाच्या माध्यमातून काय कमाल आणि धमाल परफॉर्मन्स केलं होतं निल्सन यांनी. मग बॉलिंग असो की बॅटिंग एका चांगला ऑलराऊंडर सापाटे संघाचा परिपक्व संघ आहे. युवा आणि अनुभवी खेळाडू या संघाकडे सातत्याने पाहतोय. ओ यावेळेस हा सुरेख फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय हा नेता दीपक षटकार. असं वाटतं की निल्सन याची तारीफ करणं आवडलं नाही कारण की ज्या प्रकारे हा फटका खेळला होता अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा फटकेबाज. डावखुरा फलंदाज एक वैशिष्ट्य आहे जेव्हा बॅट फिरवतात अतिशय वेगात कडक शॉट. षटकारांनी मात्र व्यक्तिगत साईस मात्र खेळतोय 2 चेंडूवर 8 म्हणजे प्रति चेंडू मागे 400ची स्ट्राईकने बॅटिंग करतोय. अजूनही पुलचा फटका फटलाय यही तो मेरा नाम है. ओ प्रयत्न खूप चांगला होता असं मी म्हटलं होतो की यही तो मेरा नाम निल्सन आहे पण तसं घडलं नाहीये. जीवनदान मिळाले प्रयत्न खूप चांगला केला होता तिथं मात्र झेल घेण्याचं पण असे झेल हातात चिपकतात झेल होत नाहीये. चेंडू चिपकला नाही तर मात्र जीवनदान मिळालंय तर मात्र साईस मात्र याला या 2 धावींनी आता मात्र 3 चेंडू मध्ये व्यक्तिगत पाहतोय की आपण 10 या धावसंख्येवर कडक बॅटिंग करण्याला प्रारंभ केलेला आहे. निल्सन वापसी करण्यासाठी तयार. ओ यावेळेस मात्र इशारा काय करेल वाईट टेन्शन त्या चेंडू टाकला का हा प्रश्न निर्माण झाला असेल कारण की ज्या प्रकारे एक फटका मारला होता साईस मात्र बॅट मधून लाजवाब षटकार आला होता लॉंग ऑफच्या वरतून. धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकताना ती 22. एक बाद. यावेळेस अप्रतिम चेंडू होता टप्पापर्यंत अतिशय वेगात सपकन निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. ही लेंथ कायम ठेवावी लागेल. निल्सन याला ज्या गोष्टीसाठी माहीर आहे या चेंडूसाठी. संगणक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. स्कोरलेग पंच पंकज इज द ग्रेट बॅट्समन पंचच्या भूमिकेमध्ये. ओ परत यावेळेस मात्र लाईन चेक करतील मुन्ना पठाण सर. स्वेर चेंडू होता उजेष्टीच्या खूपच बाहेर दुनिया समांतरेषित वाईटचा इशारा येतोय. अधूनमधून मात्र स्वेर मारा करताना पाहतोय आपण. अतुल यांनी पहिल्या षटकामध्ये सुद्धा 3 अतिरिक्त चेंडू टाकले होते आणि आता सुद्धा पाहतोय निल्सन या गोलंदाजाकडून 2 अतिरिक्त चेंडू टाकले गेले. यावेळेस पात्र लॉफ्टेड परत देखना गगनभेदी उत्तुंग प्रहार आउट ऑफ पार्क आलाय हा षटकार. म्हणतात दिवसा तारे दिसत नाहीये एक तर ढगाळ वातावरण आहे तारे डबल दाखवायला येतं. ज्या प्रकारे बॅटिंग करतोय इथं मात्र साईस मात्रे. मी सोमनाथ सरांना विनंती करेन की आपण या कम्युनिटी बॉक्स मध्ये सर आपलं स्वागत आहे. आयोजकाच्या माध्यमातून विनंती आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता आडबॅटने टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मात्र मागणी करताना आपण नकारतोय. मी आहे साईस मात्र एकच सांगतोय आपल्या पार्टनरला टेन्शन नको घेऊ फक्त एक धाव घेतो स्ट्राईक माझ्याकडे ठेवतो माझ्याप्रमाणे मी बॅटिंग करतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 30 प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी आणि खेळपट्टी अशी आहे तुम्हाला इथे 4 षटकामध्ये 65-60 धावा उभं करावं लागेल कारण की कालच्या दिवसामध्ये तर मला वाटतं की 1-2 मॅच 80च्या वरती सहज लिलाया पार केल्या गेले. 84 धावा रेकॉर्ड आहे कालच्या दिवसामध्ये. जर तर आहे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरत नाही. 100 भविष्यवाणीमधून एखादी खरी ठरते. तर आता मात्र गोलंदाजीसाठी खूप मोठी टीम मीटिंग आहे. कोणाला वापरायचं आहे 30 षटक खूप टर्निंग पॉईंट असतोय प्रत्येक संघासाठी. हा 30 षटक कोण घेऊन होते कारण की ज्या प्रकारे पहिला ब्रेक थ्रू लवकर मिळालं होतं तिथून मात्र चांगली बॅटिंग पाहतोय चांगली पार्टनरशिप. याचं एकच कारण साईस मात्र बॅटिंगची धूर आपल्या हातात घेतोय आणि चौफेर फटकेबाजीला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. यानंतर चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र
वाडेकर संघासोबत फाईट करेल. आज असं वाटते की ज्या प्रकारे निश्चित, कारण की आज पावसाची अपेक्षा होती, सकाळी पाऊस होता पण त्यांना मात्र दूर निघून गेला आजच्या दिवसामध्ये. आणि खऱ्या अर्थाने पावसाळी स्पर्धेमध्ये तेव्हा मजा तेव्हा पाऊस रिमझिम रिमझिम असतोय. तसेच सन्माननीय आदरणीय नरेंद्र मेंगल सर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. तसेच आदरणीय डॉक्टर अमित गोयलीकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दादा आपलं पण आयोजकाच्या माध्यमातून मी मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान वाईटचा इशारा येतोय. आतापर्यंत जर पाहिला पण इनिंग मध्ये हा मला वाटते की 6वा चेंडू अतिरिक्त आहे, म्हणजे 4 षटकाच्या सामन्यात ते अजून 1 षटक अतिरिक्त टाकल्या गेलं, म्हणजे धावाचा वेग वाढणारच आहे. गोलंदाज सज्ज होताना ज्यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता, एवढा अकुटबा चेंडू नव्हता, बॅकफुटला जाऊन मात्र आडव्याने खेळण्याचा प्रयत्न, वेगाला इथं मात्र बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक जो संगणक अतुल. थर्डमॅन वर पाहतोय आपण जवळपास फाईन लेगवर निल्सन यांना. यावेळेस पाहता चुकीचा फटका, चुकीला माफी नसते. विकेट किपर बोलतोय थांब मी झेल घेतोय, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय. विकेट किपरच्या हातातून घडली मोठी चूक आणि त्याचा अचूक फायदा उचलणार का इथं मात्र साईस मात्र ज्या प्रकारे डावखुरी हाताने बॅटिंग करतोय. पाहतोय आपण संगणक सुद्धा इथं मात्र कॅप्टन आहे, संगणक आहे, साई संगणक आहे आणि विकेट किपर जर पाहिला आपण निश्चित कॅप्टन आहे. एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनला जीवनदान दिलं, पण हे गावासाठी आहे, हे असं घडणार नाहीये. कारण की ठाणे रायगड एवढा फाईट जिद्दी क्रिकेट आहे, आमच्या गावासाठी आम्ही काय पण करणार, पण अशी गद्दारी कधीच नाही करणार. म्हणून एवढा लोकप्रिय खेळ आपण ठाणे रायगड या विभागामध्ये पाहतोय. हो, हा चेंडू परत टाकावा लागेल. अधूनमधून स्वेर दिशाहीन गोलंदाजी पाहते. मुन्ना पठाण सरांना योगा जास्त करावं लागते या सामन्यामध्ये. वाईटचा इशारा ते धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरते ती 34, 30 षटक प्रगतीपथावर. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस मात्र हा चेंडू निश्चित पाहतोय की आपण आटोक्याच्या बाहेरचा हा शॉर्ट पिच चेंडू होता. दोन्ही पंच खूप छान कामगिरी करताना पाहतोय आपण. वाईटचा इशारा येतोय आणि 1 for 1चा इशारा सुद्धा देताना पाहतोय आपण. चला आपण वेळेचं भान ठेवायचे, कारण की पंचाचा निर्णय अंतिम राहील. ज्या प्रकारे बॉलिंग पाहतोय आपण, सापाटे संघाची बॅटिंग लाईन सुद्धा मजबूत आहे. म्हणून मी तर म्हणेन की किमान 70 किंवा 65चा लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल. पण साईस मात्रे नावाचा वादळ अजूनही खेळपट्टीवर आहे, पण अतिरिक्त चेंडू जास्त इथं मात्र खेळताना पाहतोय. यास मात्र आडबॅटने फटका ऑनसाइड कडे. मिड ऑनला चेंडू टाळलं होते, लॉंगॉनचं क्षेत्र शेकतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा इथं मात्र कम्प्लीट करताना चांगला तालमेल पाहायला मिळतोय. पार्टनर कसा असावा तर याच्यासारखा असावा. पहिली धावा अतिशय वेगात दबाव टाकलं आणि त्यांना मात्र सहज आरामात दुसरी धाव कम्प्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 37. 30 षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होताना परत कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं कडक केडीके अफलातून A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा आलाय षटकार. खडे खडे जागेवरून हा पुलचा फटका आहे, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि चेंडू मात्र गुल झाला होता स्कोलरी मिडविकेटच्या वरतून. षटकारांनी मात्र धावसंख्येला आकार वाढतोय. धावसंख्येचा आलेख वाढत चाललाय. धावसंख्या तब्बल पुढे सरते 43. वाडेकर जर म्हटलं सिद्धू पाटील, नो डाऊट वाडेकर गावाची टेनिस क्रिकेटची डिक्शनरी आहे. काय क्लास आहे, फिरकीचा मार्ग टेनिस क्रिकेटमध्ये का म्हटला जातोय. 27 धावसंख्येवर साईस मात्रे नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. लाजवाब धमाका ब्लास्ट पाहतोय त्याच्या बॅट मधून. अंतिम हाणामारीचे षटक पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय. अजून याच पाहता स्ट्रोक चेक करते, पंच करते, बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंट मध्ये चेंडू डीप मध्ये ठेवला होतो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना धीमा थ्रो येतोय आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र साईस मात्रे कंप्लीट करतोय. व्यक्तिगत जर पाहिला आपण तर 29 धावसंख्येवर साईस मात्रे आहे आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती मात्र एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना दासे या संघ 1 बाद 45. 30 षटकातला हा अंतिम चेंडू असेल. या स्पर्धा परत एक धमाका. यावेळेस लॉंग ऑफच्या वरतून आलाय षटकार.
याचबरोबर 50 सुद्धा पार केलंय. टाळ्यांचा आवाज निश्चित ऐकायला येईल, कारण की 51 धावा धावफलकावर. पाण्याची सोय करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटीची मेंबर किंवा राखीव खेळाडू. आता मात्र ताबडतोब बॅटिंग आणि हे दाखवतोय की उरण विभागातून आम्ही आलोय आणि आमचा खेळ काही दाखवतोय. साईस मात्रे नावाचा हा वादळ खेळपट्टीवर आहे आणि डॅशिंग बॅटिंग करताना पाहतोय आपण. त्याच्या बॅटमधून आमचे गुणलेखक आणि कॉमेंटेटर सांगतात की किती षटकार आतापर्यंत. 4 षटकार इथं मध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि अंतिम षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारेल हे सांगणं कठीण आहे. ज्या प्रकारे साईस मात्रे नावाचा हा फलंदाज सुरेख बॅटिंग करताना पाहतोय. व्यक्तिगत 35 धावसंख्येत बॅटिंग करताना पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकला पण स्ट्राईकला फलंदाज पाहतोय. यावेळेस मात्र विनीत म्हणजे 1 चेंडूचा फक्त सामना केला होता. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकला फक्त साईस मात्रेची बॅटिंगचा आनंद घेत होता आणि स्वतः आनंद घेईल काय आता मात्र विनीत. यास मात्र सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित फटक्यामध्ये नव्हती. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच घेणार, कारण की ज्या प्रकारे ब्लास्ट करतोय त्याला योग्य वाटलं की मी याला स्ट्राईकला देईन आणि आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूचा त्याच्या बॅटिंगचा आनंद घेईल. कधी कधी पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतोय आपण की प्रत्येक बॅट्समन दोन्ही बाजूने तोडफोड करत नाही. एक बॅट्समन शांत राहतोय आणि समोरच्या बॅटिंगचा आनंद घेतोय. त्याच प्रकारे इथे मात्र विनीत आनंद घेताना पाहतोय आपण. साईस मात्र या फलंदाजाच्या बॅटिंगचं. येणारे 5 चेंडू आणि 50 धावा पूर्ण करेल काय, कारण की 2 किंवा 3 मोठे फटके मारायचे आहेत. 35 धावसंख्येवर बॅटिंग करतोय साईस मात्रे. वडवलीची ऐतिहासिक मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना परत हर्षद मारा करतोय. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर 35 धावसंख्येवर बॅटिंग करणारा हा जासई संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू तो म्हणजे साईस मात्रे. सफल झालाय. सुरेख हुकचा फटका उडवलाय चेंडूला. फाईन लेगच्या वरतून ठोकलाय हा षटकार. असं म्हटलं तर वागवड ठरणार नाही. ठोकाठोकी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि चेंडू मध्ये. ज्या प्रकारे हा फलंदाज बॅटिंग करतोय कमाल आणि धमाल. 41 वर 9 धावीपासून दूर आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. काय घडलंय पाहायचंय. डाव्या हातीच्या चेंडू खूपच बाहेर, पण आत्मविश्वास किती मोठा आहे बघा. थांब तू माझ्या बॅटिंगचा आनंद घे, मी थांबतोय. खेळपट्टीवर स्ट्राईकला वाईटचा इशारा आहे. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पुढे सरते ती 59. मला वाटतं की अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. याच पात्र हा फटका दुसऱ्या धावची मागणी तर मात्र निश्चित करेल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी होईल का. डेंजर अँड थ्रो होत नाहीये, पण इथं मात्र निश्चित विनीत याला परतीचा प्रवास करावा लागेल. पण स्ट्राईकला मात्र साईस मात्रे आहे. पार्टनरशिप जर पाहिली आपण खूप जास्त पार्टनरशिप, पण त्यामध्ये वाटा एकही धावेचा नाहीये विनीत यांचा. म्हणजे काय सुपर बॅटिंग पाहतोय आपण. वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना इथे मात्र साईस मात्रे. रोशन रेड कलर टी शर्ट आहे. रोशन मात्रे परत मात्रे कुटुंब मात्रे परिवार आपला जलवा दाखवताना या मॅच मध्ये. ये उडाया ब्रह्मांड मध्ये चेंडू गेलाय आणि इथं मात्र 47 धावसंख्येवर पोहोचलाय. सहासष्ट धावसंख्या आहे आणि मला वाटते की जवळपास 41 आणि 48 फक्त 2 धावा. आणि या स्पर्धेत मला वाटतं की पहिलं अर्धशतक पूर्ण करेल काय, दुसरं अर्धशतक पूर्ण करेल का आणि स्वतःचं पहिलं. कालच्या दिवसामध्ये सुदर्शन यांनी 56 धावाची एक खेळी साकारली होती. तो रेकॉर्ड तुटणार तर नाही, पण मात्र अर्धशतक पूर्ण करू शकतोय साईश.
यस मात्र हा फटका पाहतोय आपण धीम्या गतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण आणि याच बरोबर इथं मात्र 50 धावा पूर्ण करताना साईस मातेसाठी जोरदार टाळ्या. जर खेळी आवडली असेल काय जबरदस्त डाव साकारलाय. 50 धावा एकट्याच्या वाट्याला अर्धशतक पूर्ण केलंय साईस मात्रे यांनी. अजब और गजब की बॅटिंग, लाजवाब प्रदर्शन पाहतोय आपण. याच पात्र ड्राईव्ह चांगला आहे. खाली क्षेत्र नाहीये पण दुसरी धाव पूर्ण करेल काय. मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेची मागणी करताना अंतिम चेंडू आहे. धावची पर्वा नाहीये आणि याच बरोबर या 3 धावा कंप्लीट करताना आणि याच बरोबर पाहतोय की आपण इनिंगची इथं मात्र समाप्ती. तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जे टार्गेट उभं केलंय जासई संघाने पाहतोय आपण निर्धारित 4 षटकामध्ये तब्बल 71 धावा धावफलकावर आणि 72 धावाचं टार्गेट उभं केलंय सापाटे संघासमोर. आणि त्यामध्ये एकट्याच्या वाट्यावर धावा आहेत त्या तब्बल 53 साईस मात्रेच्या नावावर. जबरदस्त जोरदार टाळ्या एकदा साईस मात्रेसाठी. निश्चित सोमनाथ खाडे सरांचं आगमन झालेलं आहे आणि विनंती असेल की सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगचं. तर आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया सोमनाथ खाडे सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सुनीलजी पवार सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. त्याचबरोबर
राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं ऐकतोय. या स्पर्धेसाठी सातत्यानं खूप सारी मेहनत आणि संपूर्ण बदलापूरच्या क्रिकेटच्या पंढरीचा जर आपण विचार केला असेल तर मॅन फ्रॉम मानकिवली, यंग डॅशिंग डायनॅमिक आणि एक जबरदस्त आवाज आपल्या सर्वांच्या हृदयात सातत्यानं राज्य करत असताना पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, ज्यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा आज मैदानावरती सेवा करण्याची संधी मिळते आहे. क्रिकेटच्या या विलोभनीय दुनियेमध्ये तुम्हा सर्वांचं, क्रीडा रसिकांचं, लाडक्या खेळाडूंचं आणि सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं या रंगबिरंगी दुनियेमध्ये मी समालोचक सोमनाथ खाडे हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानावरती. जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच एका बाजूला टीम पाहायला मिळते जासई आणि त्यांना फाईट करत असताना टीम सापर्डे, अर्थातच उरण विभागाला बिलॉंग करणारी एक टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना कल्याणला बिलॉंग करणारी टीम सापर्डे यावेळेस नशीब आजमावताना पाहायला मिळेल. पूर्वार्ध मित्रांनो, आपण पहिला सन्माननीय सुनीलजी पवार सर यांचा आवाज आपण ऐकला. पहिल्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करण्याचं काम त्यांनी निश्चितच केलं. पंचांचा हिरवा कंदील येतोय. सामन्याला होतीये सुरुवात. 4 षटकांची मॅच आणि गोलंदाजी मार्कवरती तयार. साईश मात्रे. पहिला चेंडू अतिशय वेगानं हाताळलेला हा चेंडू पाहायला मिळतो ऑफस्टंपच्या बाहेर. पंच मुन्ना पठाण सर आमच्याकडे वळाले आणि दोनही समांतर करत असताना पहिला चेंडू अबांतर पाहायला मिळतोय. एका धावेनं धावफलकाला सुरुवात. श्री गणेशा स्ट्रायकिंग एंड वरती हार्डिटर बॅट्समन, अर्थातच एक नामवंत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नेल्सन मडबी. जबरदस्त फटका स्लॉक स्वीपचा नजराना पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू पकडून फेक केला जाईल. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगली. 2 धावा आल्या होत्या आणि स्वतःवरती विश्वास दाखवत असताना तिसऱ्या धावेसाठी रवाना झाले आणि 3 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. धावफलकाला गती प्राप्त होतीये. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळतील 4 धावा. दमदार सुरुवात, आश्वासक सुरुवात करून देत असताना पाहायला मिळतात. 24 चेंडू 72 धावांचं आव्हान आहे. सापर्डे टीम फलंदाजीसाठी उतरलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 24 चेंडू मध्ये 72 धावांचा डोंगर जर आपण पाहिला असेल तर पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा बनवल्या. साईश मात्रे नावाचा फलंदाज आग ओकताना पाहायला मिळाला. मैदानाच्या चारही बाजूला अक्षरशः संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकारांची आतिषबाजी साईश मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी यंग. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय थोडासा ऑफस्टंपच्या जास्त बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा. वन्स अगेन येस, इट इज वाईड बॉल. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. एका धावेची मदत येईल स्कोर कार्डला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 5 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ. साईश मात्रे यावेळेस मात्र अचूक टप्पा खाल्ल्यानंतर भन्नाट वेग, उंची चांगली पाहायला मिळाली आणि चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. निश्चितच साईश मात्रेला आपण पाहतोय ऑलराऊंडर खेळाडू. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण विचार केला असेल तर सँडी एसपी आणि गावदेवी गावठाण या व्यावसायिक संघांमध्ये सातत्यानं वर्णी लागणारा आणि सातत्यानं आपल्या नावाची छाप सोडलेला हा खेळाडू उरण विभागाला बिलॉंग करतोय आणि आज या बदलापूरच्या नगरीमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतोय. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. इनस्विंगर डिलिव्हरी टप्पा खाल्यानंतर आतमध्ये आलाय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. जोडी मैदानावरती नेल्सन मडवी आणि त्याच्या साथीनं हार्डिटर फलंदाज. सापर्डे टीम साठी मैदानावरती चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. सापर्डे टीम आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. यावेळेस नेल्सन मडवीसाठी फुल टच चेंडू परभणी आली होती. दोनही हातांनी कबूल केलीये. हाय अँड हँडसम सापर्डे टीम साठी आलेला आहे ब्रँडेड फटका. षटकार. नेल्सन मडवी आपल्या नावाची आठवण करून देत असताना षटकाराला. त्यानंतर कमबॅक. कामी व्यावसायिक संघामध्ये खेळत असतो. दबाव कसा स्वीकारायचा, दबावामध्ये कसं खेळायचं हे चांगलं माहिती आहे साईश मात्रेला. अष्टपैलू खेळाडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताने एक जबरदस्त डिलिव्हरी हाताळली. शेवटचा चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळतील 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. एक आश्वासक शांत संयमी सुरुवात म्हणावी लागेल. नेल्सन मडवी नावाचं वादळ अद्यापही मैदानात
सापर्डे टीमचा जर आपण विचार केला तर सलामीवीरांची जोडी अजूनही आबाधित फलंदाजी करते. एक षटक समाप्त झाले आहे. स्कोर कार्ड वरती 12 धावा, 72 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो. आणि हे टार्गेट जर पार करायचं असेल तर निश्चितच ताकद लावावी लागेल नेल्सन मडवीला. साथीनं संपूर्ण सापर्डे टीमला सुद्धा एक आश्वासक खेळ करावा लागेल. सापर्डे टीम आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि एका षटकाच्या अखेरीस या 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. हा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. एकदा बाबांतरची निश्चितच येईल. वाईटचा इशारा पंच मुन्ना पठाण सरांचा. मात्र यावेळेस विकेट गमवावी लागेल आणि पहिला धक्का टीम सापर्डे टीमला. बहात्तर धावांचं टार्गेट आहे. या टार्गेटचा पाठलाग करत असताना टीम सापर्डे मैदानावरती. नेल्सन मडवी मैदानात अजूनही आहे. जोपर्यंत मैदानावरती थांबेल तोपर्यंत विजयाची खात्री देणारी फलंदाजी निश्चितच करत असतो. यावेळेस पंचांकडे अपील केलं जाते. कदाचित वाईड असावं असं वाटलं नेल्सनला. मात्र हा चांगला चेंडू म्हणून पंचांनी घोषित केला आहे. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली केली. सुरुवातीला नेल्सनच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती प्रमोद मडवी आलाय आणि डावखुऱ्यातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस लोवर फुलटोत होता. फटका सुद्धा चांगला होता. मात्र फिल्डरला भेदू शकला नाही. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओर्थ्रोच्या स्वरूपामध्ये ही एक धाव एक्स्ट्राची अंकित होती आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा स्कोर कार्ड वरती. सापर्डे टीम फलंदाजी करते. मैदानावरती नक्कीच ताकदीचा खेळ करावा लागेल. 72 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर साईश म्हात्रेने जे आक्रमण केलं तशाच पद्धतीच्या आक्रमणाची गरज होती. मात्र यावेळेस मोठा आदरा बसेल. पाठीच्या कण्यावरती आघात होत असताना सापर्डे टीमच्या फलंदाज बाद होतोय. मोठा मासा गळाला. नेल्सन मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. नेल्सन नक्कीच एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्व असेल, रबर क्रिकेट विश्व असेल, संपूर्ण क्रीडा रसिकांच्या मनावरती राज्य केलेला खेळाडू नक्कीच निराश मनानं हताश अंत करणारं तंबूच्या आश्रयाला जातोय. दुसरा धक्का मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळलं जाते प्रमोद मडवी आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी एक जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म मारा डाव्या हातानं पंचांच्या उजव्या बाजूने जात असताना गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा एक हा चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूला उंची देतोय. थोडंसं वळण देत असताना ऑफस्टंपच्या बाहेर निघून जाणारा हा चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि या दरम्यान हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. विकेटच्या मागे आपण जर पाहिले असेल तर विकेट किपरचं योगदान सुद्धा चांगलं. सध्या तरी जर आपण पाहिलं तर फक्त गोलंदाज आणि विकेट किपर यांच्यामध्ये चाललेला हा खेळ आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रमोदचं. आपल्या संघासाठी, आपल्या नक्कीच गावासाठी, आपल्या नावासाठी यावेळेस आम्ही इतक्या दूरवरनं का आलोय. दूरवरचा प्रवास करून क्रिकेटच्या मैदानावरती नशीब आजमावत असताना ताकदीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होते. पंचांचा इशारा येतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 16 धावा धावफलकावर. 72 धावा बनवायच्या आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता मात्र इथून विजय थोडासा दूर जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच ताकद लावावी लागेल. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. कधीही कमबॅक होऊ शकतं. आपण सातत्यानं पाहिले असतील जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र कुठल्याही भाकीत करणं चुकीचं असतं. नेहमी आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती म्हणत असतो क्रिकेट खेळणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट खेळवणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट जगणारे लाखो जन्माला आले. मात्र क्रिकेटच्या
खेळा बाबतीत अचूक प्रेडिक्शन करणार अजून जन्माला यायचंय मित्रांनो. मैदानावरती संघर्षाला सुरुवात होतीये. संघर्षाची नांदी सापडे टीम साठी हा दमदार षटकार. थँक्यू सो मच. षटकार येतोय आणि खऱ्या अर्थानं रंगत वाढते. या वेळेस कमबॅक षटकाराला दिलेले प्रत्युत्तर एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी पूर्ण केली आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेची मदत येते स्कोर कार्डला. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 23 धावा. यावेळेस गती परिवर्तन स्लोवर वन. यंग गोलंदाज आहे, युवा गोलंदाज. जबरदस्त ताकद खांद्यामध्ये पाहायला मिळते. यावेळेस स्लोवर हाताळतोय. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आणि हेच अस्त्र वापरत असताना फलंदाज वेगाची अपेक्षा करत असतो. मात्र यावेळेस सिमेंटच्या खेळपट्टीवरती स्लोवर अस्त्र हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय रोशन म्हात्रे. उजव्या हाताचा नव्या धावाचा हा गोलंदाज. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. षटकार आल्यानंतर मात्र त्याला चांगलं कमबॅक करत असताना उत्तर देतोय गोलंदाज रोशन म्हात्रेला आपल्याला पाहायला मिळतोय. जासई टीम साठी 72 धावांचं टार्गेट असताना सापडे टीम मैदानावरती उतरली आणि त्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी जासई टीम साठी होत असताना यावेळेस सुद्धा बॅटची इनसाइड एज होतीये आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. सापर्डे टीम संघर्ष मैदानात नक्कीच चालू आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये मी मगाशीच म्हटलं शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं कठीण असतं सामना कुठला संघ जिंकेल. आपण नेहमीच पाहत असतो 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा होताना पाहायला मिळत असतात. यावेळेस हा चेंडू टप्पा खाल्यानंतर जास्त बाहेर. पंच मुन्ना पठाण सर, अर्थातच शहापूर की शान मुन्ना पठाण. एक काळ जर तुम्हाला आठवत असेल तर टेनिस क्रिकेट विश्व ज्या वेळेला आपल्याला कदाचित युट्यूबच्या वाहिन्या त्यावेळेस नव्हत्या, मात्र खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाची संपूर्ण शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करणारा हा खेळाडू अर्थातच आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुन्ना पठाण. अतिशय नामवंत खेळाडू, गुणी व्यक्तिमत्व आणि तितकेच नामवंत पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस फटका मिळतोय. फटका फसलेला पाहायला मिळाला. धक्का मिळतोय अजून एक सापडे टीमला. फलंदाज एका पाठोपाठ एक मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाळ्याचं हे क्रिकेट धावफलकावरती आपण जर पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 26 धावा. 72 धावांचं टार्गेट आहे आणि अद्यापपर्यंत 26 धावा स्कोर कार्ड वरती. विजयाच्या अगदी जवळ, विजयाचा सुगंध नाकापर्यंत दरवळत असावा जासई टीमच्या. क्रिकेटच्या मैदानाच्या बाबतीत आपण म्हणत होतो वडवली गावचं हे ऐतिहासिक मैदान. पावसाळा चालू झाला की हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळत असते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे भव्य दिव्य मैदान ऐतिहासिक. यावेळेस शॉर्ट आर्म पुल फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग. पंचांच्या इशाऱ्याची वाट. यस, इट इज सिक्सर. गोलंदाज नितीन यावेळेस स्लोवर हाताळण्याचा प्रयत्न, मात्र दिशेवरती नियंत्रण नव्हतं. वाईड बॉल. नक्कीच विजय असं वाटतंय आमच्या पदरात पडेल, मात्र अशा वेळेला सुद्धा स्वैर चेंडू फेकणं तुमच्या संघासाठी कधी कधी मित्रांनो धोकादायक असतं. आता जरी विजय दूर असला तरी मात्र स्वतःच्या आत्मविश्वासासाठी या गोष्टी खूप गरजेच्या असतात. यावेळेस पाहायला मिळतोय फलंदाज अजून एक तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज नितीन. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक करतोय युवा गोलंदाज नितीन. नक्कीच चेंडूला फिरकी देत असताना पाहायला मिळतोय. रबराचा हा चेंडू असतो मित्रांनो, आपण पाहत असतो बऱ्याचदा फलंदाज हवी होत असतात, मात्र यावेळेस गोलंदाजाची सरशी पाहायला मिळते. सातत्यानं चेंडूवरती बोटांची जादू फिरवतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडू वेगानं आतमध्ये आणलाय आणि हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. ऑफसाईडला शफल होऊन खेळलेला फटका, मात्र
बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव येते, पंचांचा इशारा. एका धावेची भर धाव फलकाला होईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 34 या आकड्यावरती. आमच्या समवेत अजून एक बदलापूरचा बुलंद आवाज, यंग अँड डायनॅमिक, अर्थातच अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे प्रसादजी सवारे सर आमच्या समवेत आज स्कोररच्या भूमिकेमध्ये. चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे आणि नक्कीच प्रसाद सरांचं नाव घ्यावं आणि धमाका होणार नाही असं होणार नाही. चेंडू 6 धावांसाठी जातोय. षटकार. चेंडू शिल्लक, लास्ट डिलिव्हरी, 1 टू गो. शेवटचा चेंडू आपण पाहतोय मैदानावरती शिल्लक आहे. विजयाचा सुगंध अगदी जासई टीमच्या नाकापर्यंत दरवळतोय. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली असेल तर अतिशय पॉझिटिव्ह आणि विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळाली. दूरवरचा प्रवास केला आणि खऱ्या अर्थाने एवढ्या दुरून आम्ही का आलोय याचं उत्तर मैदानावरती देत आहेत. विजय होते टीम जासई. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक करूया टीम सापर्डे संघाचा सुद्धा. आपण सुद्धा आलात आणि खऱ्या अर्थाने एक चांगला क्रिकेट आपल्याला दाखवलं.